महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांचा जिल्हा म्हणून सांगलीची ओळख, तरीही 2025 मध्ये विमानतळाची मागणी करावी लागतं हे दुर्दैव आहे। सांगलीने करेक्ट कार्यक्रम हा महाराष्ट्राला दिलाय। करेक्ट कार्यक्रम हा शब्द राजकारणासाठी जो प्रसिद्ध झाला, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला अनेक शब्द दिले, तसे करेक्ट कार्यक्रम हा शब्द सांगलीने राजकारणासाठी महाराष्ट्राला दिला असल्याची मिश्किल टिप्पणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगलीत केली आहे। तसेच मुख्यमंत्री पदांमध्ये कोणताही रस नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या संकुलामध्ये सौहार्द 2025 या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न जर्नलिस्ट असोसिएशन तर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट पत्रकार, उत्कृष्ट उद्योजक व उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरस्काराचं त्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार अशोक भाऊ वानखेडे, आमदार इद्रिस नाईकवडी, संस्थेचे अध्यक्ष संजयजी भोकरे, उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, इंद्रजित घाटे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष मनीष केत आदी जण उपस्थित होते। बाळशास्त्री जांभेकर यांनी खऱ्या अर्थाने पत्रकारितेला बळ दिलं। महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये पत्रकारांचा सिंहाचा वाटा आहे। आता आधुनिक महाराष्ट्रासाठीही पत्रकारांच्यावर मोठी जबाबदारी आहे। राजकारणी चुकत असतील तर पत्रकारांनी त्यांना दिशा दाखवावी। राजकारण्यांना जिवंत आणि पुढे नेण्याचं काम पत्रकारांनी केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। सामंत म्हणाले की एसबीजीआयने शैक्षणिक क्षेत्रामध्ये उठावदार कामगिरी केली आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले। ज्येष्ठ पत्रकार अशोक भाऊ वानखेडे म्हणाले, सध्याचं राजकारण खूपच गढूळ झालंय। जरा काही हालचाल केली की संबंधितांचा पत्ता कट केला जातो। मंत्री म्हणून सामंत यांचं काम चांगलं आहे। त्यांना मुख्यमंत्र्यांनी फ्री हँड दिला तर ते महाराष्ट्राचे सोनं करतील। संस्थेचे अध्यक्ष संजयजी भोकरे म्हणाले, सामंत हे अहंकार शून्य व्यक्तिमत्व आहेत। संरक्षणासाठी असलेल्या शास्त्रापेक्षा घातक शस्त्र हे मोबाईल असून ते सध्या विद्यार्थ्यांच्या हातात आहे। मोबाईल नक्कीच चांगला आहे, पण त्याचा वापर किती चांगल्या कामासाठी करतो याचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे। यावर आता अभ्यासक्रम काढला पाहिजे। करेक्ट कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम हा शब्द हा राजकारणातला प्रसिद्ध शब्द जो झाला, मराठी भाषेचा मी मंत्री आहे, जसं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक मराठी भाषेला शब्द दिले, तसं राजकारणातला करेक्ट कार्यक्रम हा सांगलीनं राजकारणाला शब्द दिले आहे। त्याच्यामुळे मला काय मुख्यमंत्री पदाची अजिबात आवश्यकता नाही। आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद हेच माझ्यासाठी फार मोठं पद आहे। त्याच्यामुळं मी कोणाच्याही रेसमध्ये नाही आणि मला माझ्या मर्यादा माहिती आहे, त्याच्यामुळे त्याची चर्चा देखील करायची आवश्यकता नाही। परंतु आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर संकल्पना मराठी भाषेच्या आहेत, त्या घेऊन आम्ही पुढे जातोय। उद्योग विभागाबाबत जर सांगायचं झालं तर विमानतळाचा विषय या ठिकाणी पुन्हा एकदा सांगलीमध्ये आल्यानंतर मला ऐकायला मिळाला, उद्योजकांच्या बाबतीमध्ये ऐकायला मिळाला। तसं बघायला गेलं तर सांगलीनं महाराष्ट्राला मातब्बर नेते दिले, म्हणजे आम्ही सांगलीकडे बघत बघतच मोठे झालो। सांगलीमध्ये सगळ्यात जास्त माझ्या माहितीप्रमाणे या महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त नेत्यांचं पोटेन्शियल सांगलीमध्ये होतं। तरी 2024 मध्ये 2025 मध्ये आपल्याला विमानतळाची मागणी करावी लागते। हे तुमचं दुर्दैव आहे की आमचं दुर्दैव आहे मला माहित नाही, परंतु सांगलीच्या विमानतळाबाबत आपण थोडं प्रॅक्टिकल विचार करण्याची आवश्यकता आहे। आज आपल्यापासून